भटक्या कुत्र्यांपासून जनतेची सुरक्षा व्हावी म्हणून सर्वोच्च न्यायालयानं 7 नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी उपाययोजना करण्याचे सुस्पष्ट आदेश दिलेत। त्यानुसार दिल्ली सरकारचा कित्ता गिरवत आता महाराष्ट्र शासनानं आणि शिक्षण संचालनालयानं या महत्त्वपूर्ण कामांसाठी सरकारी शिक्षक असो की खासगी शिक्षक त्यांना भटक्या कुत्र्याच्या मागे पाळत ठेवण्यासाठी आदेश दिलेत। यावर प्रहार शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी संताप व्यक्त केलाय। नुकताच एक अफलातून निर्णय जारी करण्यात आला। आता भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेतील आणि खासगी व्यवस्थापनाच्या शाळेतील देखील शिक्षकांना जुंपल्या जात आहे। त्यांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा यासाठी एक नियमावली ठरवून दिली। राज्य शासनाच्या शिक्षण विभागानं हा अफलातून निर्णय जारी केला। परंतु हा अफलातून निर्णय जारी करत असताना राज्य शासनानं आणि राज्यकर्त्यांनी कुठलाच विचार शिक्षकी पेशाचा, एकंदरीत या फुले शाहू आंबेडकरी या पुरोगामी महाराष्ट्राचा मला वाटते केलेला नाही। या विचाराला तिलांजली देण्याचं काम राज्य शासनाच्या वतीनं या ठिकाणी केलं गेलं। मी या निर्णयाचा धिक्कार करतो, निषेध करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।